न्यूज, जनजागृती साध्यम, हक्काचे लोकमाध्यम। गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम। आजच भेट द्या गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव। अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा। 2,30,000 पर्यंत पोहोचेल। सुरुवातीपासून उमेश पाटील यांनी गिरीश महाजन असतील, आपण असे आपल्यावर टीकास्त्राने डागलेलं होतं। उद्धव ठाकरेंच्या ठिकाणी सभा पार पडली होती। एकंदरीत राजकारण बघायला गेलं तर एकदम तापलेलं होतं जळगावमध्ये। काय सांगा? बघा, 5 वर्षात त्यांनी काही काम केलं नाही। 5 वर्षात कुठे मतदारसंघात संपर्कात नव्हते। त्यांनी फक्त त्यांचं अस्तित्व दाखवण्याच्या नादामध्ये करण पवार सारख्या मित्राचा बळी घेतला। या निकालात ते सुस्पष्ट झालंय। ज्या गिरीश महाजनांचं ते कौतुक गोडवे गात होते, अगरबत्त्या वाहत होते, त्यांच्यावर बोलणं कदाचित त्याचा तो संस्काराचा भाग असेल, त्यांचे ते संस्कार असतील। त्यांनी राजू देशमुखांवर खालच्या स्तरावर टीका केली, एकेकाळी उद्धव ठाकरेंवर केली, एकेकाळी काँग्रेसवर केली। त्यांचा स्वभाव आहे की त्यांची उंची त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाने कधीही वाढू शकले नाही। त्यांनी कोणाला तरी आरोप प्रत्यारोप करून त्यांची उंची वाढवली आणि आज जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली। भाऊ पहिले बोललं जात होतं की टफ फाईट होणार, आता मात्र एकतर्फी चित्र झालेलं आहे। कोण म्हटलं होतं टफ फाईट होणार? असं मत प्रवाह होता एक। असं काही नव्हतं। हा भारतीय जनता पार्टी, शिवसेना मित्र पक्षांचा हा बालेकिल्ला आहे आणि या निकालातून एकदम स्पष्ट झालंय। 5 वर्षामध्ये बघा, उमेश पाटलांनी काही काम केलं। 10 वर्षामध्ये विधानसभा 10 वर्ष ते सत्तेत होते, साधी मुतारी बांधू शकले नाही आणि त्या लोकांनी टफ फाईट देणं हा विषय येतच नव्हता। आम्ही अगोदरपासून सांगत होतो की हा लीड आम्हाला तर अपेक्षा जास्त होती, पण कमीत कमी 2 लाख राहील हे मी निकालाच्या अगोदर 40 वाला एका जाहीर भाषणात सांगितलं होतं। विरोधकांना काय संदेश? मला असं वाटतं की संदेश देण्यापेक्षा जनतेत राहून जनतेची कामं करावी। चित्र वेगळं आहे, देशाचं चित्र वेगळं आहे। देशामध्ये भाजपचा जागा या ठिकाणी घडलेला आहे, महाराष्ट्रात देखील भाजपच्या जागा घडलेल्या आहे। काय सांगा? ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही। त्या घडलेल्या जागांच्या संदर्भात निश्चित नेतृत्व, नेते हे आत्मपरीक्षण करतील। येणाऱ्या काळात त्यातनं काही पराभवात शिकलं पाहिजे। आता लोकसभेचं गणित आणि विधानसभेचं गणित वेगळं असेल। आता त्या युत्या कशा होतात, कोण कसं राहतं याच्यावर ते सगळं गणित अवलंबून असेल। पण मला असं वाटतं की विधानसभेला याच्यापेक्षा अजून सकारात्मक बदल आपल्याला पाहायला मिळतील। पहिल्यांदाच इतिहासामध्ये जळगाव जिल्ह्यामधल्या 2 महिला एक सोबत राजधानी एक्सप्रेसनं जाणार आहेत। अभिमानास्पद बाब आहे ते। खरं तर बघा, आता महिला या कधी दुय्यम स्थान नसलंच पाहिजे हे मोदीजींनी पण सांगितलंय। आता पुढच्या इलेक्शनला महिलांना पण आरक्षण राहणार आहे आणि जळगावच्या 2 महिला या दिल्लीला जात आहे। या 2 भगिनींना माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा। उमेश पाटलांनी एक आरोप केला होता, मंगेश चव्हाणांना राजकारणात यायला 4 वर्ष होतात, 20 वर्षापासून राजकारण करतोय, त्यांना काय सांगितलं? आता त्यांना आरोप बघा, तुम्हाला सांगू का, उमेश पाटील हा एकदम बोली बच्चन माणूस आहे। त्याचं ग्राउंडवर कुठेही काम नाही। त्याच्या स्वतःच्या गावात एका बूथवर फक्त 3 मतांनी ते पुढे आहेत आणि एका बूथवर काहीतरी 50-60 मतांनी पुढे आहेत। म्हणजे त्याची परिस्थिती अशी की स्वतःच्या गावात तो पाणी देऊ शकत नाही, स्वतःच्या गावात शाळा बांधू शकला नाही, स्वतःच्या गावात ग्रामपंचायत नाही, स्वतःच्या गावात लाईट लावू शकला नाही। त्या माणसाने राज्यावर, देशावर, मोठ्या लोकांवर बोललं नाही पाहिजे। 5 वर्ष आमदार, 5 वर्ष खासदार फक्त मजा मारण्यात घालवले। ते कुठे घातले, काय घातले, मला त्याच्यावर बोलायचं नाहीये। कधीतरी बोलू, पण जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली। दादा, महाराष्ट्रामध्ये जळगावची सर्वात जास्त लीड आहे। बघा, हा बालेकिल्ला आहे। जेव्हा भारतात 2 जागा आल्या होत्या,